नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होणार का याकडे नागपूर शहराचं लक्ष लागलेलं आहे। कारण मागच्या वर्षी हाच अंबाझरी तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र यावर्षी आता इशारा पातळीच्या जवळ अंबाझरी तलाव पोहोचलेला आहे, मात्र ओव्हरफ्लो व्हायला अजूनही वेळ आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की ही जी बॉर्डर आपल्याला पाहायला मिळते आहे, याच्यावरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर जे पाणी आहे ते या भागात येत असते आणि मग ते या नाग नदीला इथून शहराच्या वाटे जाते। मागच्या वर्षी या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, कारण इथे जो पूल होता तो अरुंद पूल होता आणि त्यामुळे पाण्याचा जो फ्लो होता तो वाढत गेला। नाग नदीचं पात्र लहान होतं, त्यामुळे मोठी परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र यावर्षी त्याचं पात्र मोठं करण्यात आलं, काम अजूनही सुरू आहे, ते झालं नाही। मात्र दुसरीकडे नागपूरकरांना चिंता ही लागलेली आहे की हे काम अजूनही अपूर्ण असल्यामुळे जर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला तर मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो का, ही भीती जी आहे ते नागपूरकरांमध्ये आहे। मात्र महानगरपालिका प्रशासनाने जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठे मोठे मोटर पंप लावलेले आहे आणि या मोटर पंपच्या माध्यमातून ओव्हरफ्लो होणार नाही या दृष्टिकोनातून पाणी जे आहे ते काढलं जात आहे आणि ते पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे इशारा पातळी किंवा ओव्हरफ्लोच्या पातळीच्या जवळ अंबाझरी तलाव आलेला असला तरी अजूनही मात्र अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालेला नाही आहे। एकंदर जर दुसरा अँगल याचा जर बघितला तर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होणे हे आकर्षणाचं केंद्र असते नागपूरकरांसाठी, कारण इथे मोठा धबधबा निर्माण होतो आणि तो पाहण्यासाठी नागपूरकर या ठिकाणी येतात। मात्र यावर्षी अजूनही अंबाझरी ओव्हरफ्लो झाला नसल्याने दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर नागपूरकर आता अंबाझरी ओव्हरफ्लो होणार का याकडे लक्ष ठेवून आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।